Hi guys, ladies and gentlemen, boys and girls, welcome to cricket and much more. तर मंडळी टाटा आय पी एलचे आता प्लेऑफचं सगळे जागा बुक झाल्या. कालचा जो सामना होता वानखेड्यावर खेळला जाणारा, मुळात तो सामना होतोय की नाही ही शंका होती. कारण सध्या महाराष्ट्रातच सगळीकडे मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईतही परवाच्या दिवशी खूप खूप म्हणजे खूप पाऊस झाला आणि परवाच्या दिवशी खेळपट्टी दिवसभर झाकलेली होती. आज काय होतंय म्हणजे अगदी अनिश्चितता होती. मॅच झाली नाही तर दोघांना एक एक गुण मिळणार, मग पुढचा पंजाब बरोबरचे दोघांचेही सामने महत्त्वाचे वगैरे वगैरे अशी समीकरणं सुरू झाली होती. पण वरुण राजांनी मेहरबानी केली. काल पाऊस अजिबात झाला नाही. पूर्ण खेळ झाला. पूर्ण खेळ झाल्यावर पाऊस सुरू झाला, पण खेळ पूर्ण झाला आणि पूर्ण या खेळामध्ये मुंबई इंडियन्सनी आरामात प्रवेश केला प्लेऑफ्समध्ये. मुंबईचं एकदा सुसाट सुटले ना ते, की मग कुणालाही मागे पुढे बघत नाही. काल असंच झालं. काल पहिली बॅटिंग होती मुंबईची. तर पहिल्या बॅटिंग करताना जनरली वानखेड्यावर स्कोअर चांगले होतात. पण काल असं होतं की एक तर आदल्या दिवशी दिवसभर पिच झाकलेलं होतं. पिच झाकलेलं असल्यामुळे डॅम्पनेस असणार. मग आता विकेट कसं खेळतंय काय माहिती नव्हतं. म्हणजे कंटिन्युअसली ती बॅट्समनला साथ देईल किंवा बॉलरला साथ देईल असे काही आडाखे मांडण्यात अर्थ नव्हता आणि तसंच झालं. पिचने बॅट्समनना पण मदत केली आणि बॉलर्सना पण मदत केली. तर पहिली जेव्हा बॅटिंग सुरू झाली मुंबईची, तेव्हा मुंबईची आघाडीची फळी काय विशेष चमकदार कामगिरी करू शकली नाही. रोहित लवकर आऊट झाला. रिकेल्टन आणि जॅक्ससुद्धा 20-25 मध्येच कुठेतरी आऊट झाले. म्हणजे त्यांचं काय त्यांच्याकडून अपेक्षित अशी कामगिरी झालेली नव्हती. त्यामुळे आता पार स्कोअर किती आहे याचाही अंदाज येत नव्हता. तरी एक 160 वगैरे या पिचवर पार स्कोअर असावा असं वाटत होतं. त्यानंतर मग मग रोहित लवकर आऊट झाला. आपला कॅप्टन सूर्या सूर्या आणि हा नवीन मुलगा तो, त्या दोघांची नावं एक आठवत नाही दोघं हल्ली फटाफट. त्या दोघांची सुंदर पार्टनरशिप झाली. त्या पार्टनरशिपनी गती आली, म्हणजे एक मोमेंटम मिळाला आणि शेवटच्या जो ओव्हर होत्या त्याच्यामध्ये नमन धीरने कमाल केली. जवळजवळ तीनच बॉलमध्ये काहीतरी 8च बॉलमध्ये त्याने काहीतरी 24 धावा वगैरे फटकावल्या. शेवटच्या 2च षटकांमध्ये मुंबईने जवळजवळ 51 धावा ॲड केल्या आणि जी मुंबई 160 धावांची अपेक्षा करत होती, जेव्हा यादव आपला सूर्या आणि तिवारी जेव्हा खेळत होते तेव्हा 160 धावापर्यंत मजल मारली तरी चालेल जी असं वाटत होतं. ते चक्क मुंबई जाऊन धडकली 180 पर्यंत आणि 180 पर्यंत जेव्हा मुंबई पहिल्या इनिंगला गेली तेव्हा मुंबईची बाजू फारच कम्फर्टेबल होती. दोन गोष्टी होत्या. दिल्लीचा जो संघ होता हा वीकच म्हणायला पाहिजे. कारण त्यांच्या दोन जे स्ट्राईक प्लेयर्स होते, म्हणजे अगदी आघाडीचे त्यांचे जे खेळाडू होते, मिचेल स्टार्क आणि अक्षर पटेल, दोघेही कालच्या सामन्यात नव्हते. अक्षर पटेल तर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगला स्पिनर आणि चांगला फलंदाज आहे. त्याचा फटका काल नक्कीच बसला. पण काय हे आता जे झालं ते झालं, ते हे याच्यामुळे हारलं त्याच्यामुळे हारलं हे म्हणण्यालाही काही अर्थ नाही. दिल्लीचा सुद्धा प्रतिकार चांगला होता. शेवटी मुकेशची आणि मला वाटतं शमीरा शायद 19वी आणि 20वी ओव्हर सोडली तर दिल्लीने चांगलं पकडलं होतं. विशेष करून जेव्हा कुलदीप आणि विप्राज बॉलिंग टाकत होते तेव्हा मुंबईला त्यांनी चांगलं जपडून ठेवलं होतं. त्यामुळे 150 तरी होतील की नाही अशी एक वेळ शंका येत होती. त्या ह्याच्यावरती सूर्यकुमारची कालची इनिंग म्हणजे अफलातून. सूर्यकुमारला वेटिंग गेममध्ये परफेक्ट आहे म्हणतात. खरोखरच परफेक्ट आहे तो. वाट बघितली, वाट पाहिली 18व्या ओव्हरपर्यंत वाट पाहिली आणि 19व्या आणि 20व्या ओव्हरला जो काही हल्लाबोल केला, अर्थात नमनदीरने त्याला तेव्हा दिलेली जी साथ आहे ती तेवढीच महत्त्वाची होती. त्यामुळे मुंबई संघ जेव्हा 180ला पोहोचला तेव्हा सुस्थितीत होता, हे नक्कीच होतं. दुसऱ्या इनिंगमध्ये आता मी आधी म्हटल्यासारखं स्टार्क नव्हता, त्यानंतर अक्षर पटेल नव्हता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय महत्त्वाच्या मॅचला त्यांचा जो अगदी हे आहे, ज्याच्यावर भिजत पूर्ण, तो राहुल फेल गेला. तो लवकर आउट झाला. हे या सगळ्या ह्याच्यानंतर म्हणजे आता हे हारणार आहे जवळजवळ हेच होतं. म्हणजे हा हा रिझल्ट येणार हे अपेक्षितच होतं आणि पुढच्या सगळ्या घटना तशाच घडत येतात. मध्ये तो रिझवीच त्यांनीच काहीतरी 30-40 धावा वगैरे मारल्या. थोडा तरी 120 पर्यंत तरी मजल मारू शकली दिल्ली आणि
T20ची मॅच 60 रनने हारायची म्हणजे मोठा पराभव. आता असं आहे की मुंबईची टीम ही अशी आहे ना, जबरदस्त टीम आहे. एकदा सुटले सुसाट की सुटले. त्यामुळे आता मुंबईकरांच्या डोळ्यांसमोर आता 6वा कप दिसायला लागलेला आहे. बहुतेक तो मिळवतीलच. आताची चुरस आहे. आता पुढच्या इतर ज्या मॅचेस आहेत त्याच्याबद्दल काय बोलायची गरजच नाही आहे. दॅट इज डेड रबर. फक्त फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ ह्या ज्या प्लेसेस आहेत तिथे कोण कोण येतं हा एकच ह्याचा मुद्दा आहे. तिथेही मला वाटतं आजची जी परिस्थिती आहे तीच बहुतेक कायम राहील. बेंगलोर आणि गुजरात टायटन्स पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर असतील. इथे प्लेऑफ्समध्ये पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर असणं खूप फायदेशीर असतं, कारण पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या संघाला 2 संधी मिळतात. म्हणजे समजा एक मॅच जरी हारले तरी ते फायनलमधून बाद होत नाहीत, आणखीन एक संधी मिळते. त्यामुळे प्रत्येक संघाचा प्रयत्न असा असणार आहे की पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर यायचं. टेक्निकली मुंबईला अजून पहिल्या दुसऱ्या स्थानावर यायची संधी आहे, पण ते फार होत आहे. त्यामुळे तिथे जरी नाही पोहोचले, पहिल्या 4मध्ये आलेत आणि आता मुंबई कप घेऊनच जाणार. आता इथे दुसरी एक छान गोष्ट अशी आहे ना, की विराट आणि रोहित नुकतेच टेस्ट मॅचमधला त्यांनी रामराम ठोकलेला आहे. त्यानंतर त्या दोघांपैकी कोणातरी एकालाच हा कप मिळणार हे निश्चित. आणि माझं अंतर्मन असं सांगतंय की बाय मुंबईला आणखीन एकदा हा कप मिळणार. आता परवाचा जो सामना दिल्लीचा होता, म्हणजे आता गेल्याच आठवड्यात विराट आणि रोकोनी हे डिक्लेअर केलं रिटायरमेंट. त्यानंतर त्याच्या स्वागतासाठी स्टेडियमवरती विराटच्या स्वागतासाठी आपल्या पांढऱ्या जर्सीमध्ये जसे लोक जमले होते, अगदी तसेच काल वानखेडेवर रोहितला ट्रिब्यूट देण्यासाठी पांढऱ्या जर्सीमधले लोक जमले होते. ते बघून सुद्धा खूप छान वाटत होतं. पण दोन्हीकडे प्रेक्षकांची निराशा झाली. तो सामना तर पावसामुळे धुतला गेला. या सामन्यात रोहितची एक स्फोटक खेळी बघायला मिळते का, अशा आशेने आलेल्या प्रेक्षकांना तसं काही मिळालं नाही. 5 धावांवरच रोहित बाद झाला. आता शेवटच्या 4 संघांचा जर विचार केला तर सगळ्यात कॉम्पॅक्ट आहे मुंबई इंडियन्स. आहेत काहीही वाद नाही. रिसोर्सेस मुंबई इंडियन्सकडे जेवढे आहेत तेवढे कुणापाशीही नाही आहेत. त्यांची ओपनिंग चांगलं आहे, मिडल ऑर्डर चांगलं आहे, लोअर मिडल ऑर्डर चांगलं आहे, बॉलिंग चांगलं आहे, फिल्डिंग चांगलं आहे. काय आणखीन काय पाहिजे ना टुर्नामेंट जिंकायला. हे सगळं आज अवेलेबल आहे फक्त मुंबईपाशी. आता कालच्या सामन्यामध्ये बघा, ओपनिंगचं टॉप ऑर्डर जी होती ती काय चमकदार कामगिरी केली नाही. पण मिडल ऑर्डरला तिवारी आणि आपला कप्तान सूर्या, आणि लोअर मिडल ऑर्डरला खाली नमन. त्या नमनचं मला इथे विशेष कौतुक करायला वाटतं. नमननी जी साथ दिली याला सूर्याला, त्यामुळे 180चा स्कोअर दिसला. आता यांच्याकडे रिसोर्सेस एवढे आहेत ना की वापरायचे कसे हा प्रश्न पडतो. हार्दिक पांड्या तर म्हणतो गोलंदाजी देताना बुमराह किंवा सँटनर हे असे बॉलर आहेत की त्यांच्याकडे मी बॉल सोपवलं की काम झालेलं असतं. बघा, कालचं जे पिच होतं ते खरं हार्दिकला पण सूट होतं, पण हार्दिकने एकही षटक टाकलं नाही याच्यावरती. म्हणजे रिसोर्सेस जास्त येतात. आणि एकंदरीत जे आता ही स्पर्धा पुढे चालली आहे ती मुंबईच्या विजयाकडे चाललेली आहे. मला वाटतं विराटचं आता 18वा जर्सीवाला 18वा कप, त्याच्यामध्ये बेंगलोरची अपेक्षा आहेत. बघूया काय, क्रिकेट आहे शेवटी, काही होऊ शकतं. दोघांपैकी कोणीही जिंकू शकेल. काल सूर्यकुमारने एक छान गंमत सांगितली. सूर्यकुमारचं तो म्हणाला, मी माझ्या मिसेसशी गप्पा जेव्हा मारत होतो तेव्हा माझी बायको मला म्हणाली की आता 13 सामने झाले, 13वा सामना आहे, पण तुला एकही मॅन ऑफ द मॅच मिळाला नाही, बाकीचे अवॉर्ड्स मिळाले नाही, हे काय खरं नाही. त्यामुळे मला मॅन ऑफ द मॅच मिळवायचंच होतं, हे मी तिच्यासाठी मिळवलं. आणि माझं मॅन ऑफ मॅच जेवढं महत्त्वाचं आहे त्यापेक्षाही तिला मुंबई सामना जिंकते आणि आम्ही कप जिंकणार या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये तो चांगलं बोलला. एकंदरीत काय, आता सुगीचे दिवस आहेत असं म्हणायला हरकत नाही मुंबईचे. मुंबईचा मंत्र जर आपण पाहायला गेलो ना, मुंबई कसं जिंकतंय बघा. मुंबईकडे सगळेच टॉप क्लास आहेत. बॅटिंगमध्ये बघा, सूर्या आहे, त्यानंतर रोहित आहे, रिकल्टन मस्त बॅटिंग, पण आता रिकल्टन पुढे अवेलेबल नाही आहे. त्यानंतर भक्कमच आहे फलंदाजी, भक्कम फलंदाजी, भक्कम गोलंदाजी. रोहित आहे, सूर्या आहे, तिवारी आहे, खाली नमन धीर आहे. त्यानंतर बॉलिंग तर काय, नंबर 1 जगातला बॉलर बुमराह त्यांच्या दिमतीला आहे. बुमराह बरोबर बोल्ट आहे, चेहर पण आहे मदतीला, स्पिनमध्ये सँटनर आहे, अष्टपैलू खेळाडू आहेत, बॅट्समन आहेत, बॉलर आहेत, सगळंच आहे. आणि हार्दिक इज अ व्हेरी गुड कॅप्टन, कॅप्टन्सीबद्दल शंका नाही.
त्यामुळे आता मुंबईचा विजयरथ सुसाट निघालाय, प्लेऑफमध्ये आलेले आहेत, पहिले असू देत नाही तर चौथे असू देत. माझ्या मते तरी हा चषक मुंबई जिंकणार. आता काय, आता पुढचे सामने म्हणजे फक्त कोण गुणसंख्या इकडे इकडे एवढंच बघायचं, त्याला टेक्निकली काही महत्त्व नाही आहे, ते म्हणजे डेड रबर आहे. त्यामुळे आता आता खरं लक्ष आहे ते आता प्लेऑफचे जेव्हा सामने सुरू होतील त्याच्याकडेच आहे. तर मंडळी, हा IPL सुद्धा मस्त चाललेला आहे एकंदरीत. असेच उरलेले सामनेही आपल्याला मजा देऊन जातील. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. टिल देन बाय.